आज आपण आपल्या किचनमध्ये मूग डाळचा झुणका दाखवणार आहोत. काय होतं, बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना पथ्य असतं. मग पथ्य म्हटल्यावर बेसन खायचं नसतं, कुळीतही पित्ताला चालतं असं नाही. मग अशावेळी पिठलं खाणाऱ्यांची फार मोठी पंचायत होते. मग त्याच्यासाठी मी आज ही मूग डाळ भिजत घातली आहे आणि मी ती वाटून त्याचं छानपैकी असं झुणका करून दाखवणार आहे. झुणका म्हणजे आपल्याला हवा तेवढा आपण पातळ घट्ट करू शकतो. मी आता मीडियम साईजचा करणार आहे, पण तुम्हाला दाखवते तो करून. हे मी 2-3 तास डाळ भिजत टाकली होती. हे बघा, ही छान आता अशी मऊ झालेली आहे डाळ. हा कांदा घेतला आहे चिरून. त्यानंतर फोडणीसाठी तेल, मीठ, लाल तिखट घालणार आहे. ओली मिरची न घालता लाल तिखट, थोडासा हिंग, जिरं, मोहरी आणि अगदी किंचित आमसूल टाकणार आहे. एवढंच याचं साहित्य आहे. आता प्रथम मी काय करणार आहे, तर इथे कांदा फोडणीला टाकणार आहे आणि त्यानंतर मी डाळ वाटून घेणार आहे. म्हणजे आपला कांदा तळेपर्यंत डाळही वाटून होईल. आणि हा झुणका चवीला चांगला लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे बाधायचा काही प्रश्न नाही. गॅसेस झाले, अमुक झालं असं काही नाही. म्हणून हा मी झुणका करणार आहे. मी करूनही बघितलेलं आहे. मी यापूर्वी ह्याचं पिठलंही केलेलं आहे. तसलं मूग डाळ भाजून त्याचं पिठलंही मी करते, तेही छान लागतं. पथ्यासाठी हे अतिशय चांगलं होतं. तर इकडे कांदा फोडणीला टाकते आणि मी डाळ वाटून घेते. एक वेगळा प्रकार तुम्हाला दाखवून ठेवते. जिरं घातलं, मोहरी घातली, त्याच्यावर आता हे मी कांदा घालणार आहे. ह्याच्यात चवीप्रमाणे आपण ओली मिरची घालू शकतो, कुणाला हवं तर कढीपत्ता घालू शकतो. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आहे हे सगळं. ज्याच्या घरात आवड असेल तसं, पण हे सगळं घालू शकतो आपण. कढीपत्तासुद्धा घालू शकतो. आता मी याच्यात हळद टाकते आणि आता मी हे सगळं आपलं कांदा चांगला वाफ येईपर्यंत, बावेपर्यंत मी इकडे ही डाळ वाटून घेते. त्यात झाकण टाकते आणि डाळ वाटून घेते. हे बघा, आता ही डाळ थोडं पाणी ठेवून, म्हणजे असं पिठल्याला जसं आपण पाणी ठेवतो तसं ठेवणार आहे, कारण ते शिजून मग घट्ट होतं. म्हणून पाणी ठेवून वाटून घेणार आहे. सुखं म्हणजे घट्ट सैल आहे, आपल्या आवडीनुसार आपण करायचं आहे. मी आता ही डाळ चांगली वाटून घेते. छानपैकी वाटून घेतलं आहे, सैलसरच घेतलं आहे, कारण आपल्याला झुणका एकदम घट्ट करायचा नाही आहे, मीडियम साईज करायचा आहे. त्याच्यामुळे ते हे बघा, आपला कांदा पण तोपर्यंत बावला आहे. तर मी याच्यावर लाल तिखट मी पिठात घालते. हे बघा, इकडे काय होतं, फोडणीत जर लाल तिखट टाकलं तर ते जिभेला चटका बसतो. म्हणून मी इकडे लाल तिखट घालते आणि चवीनुसार मीठही घालते. आणि आता हे मी फोडणीला टाकणार आहे कांद्यावर. हा कांदा आहे, या कांद्यावर आता हे मी टाकणार आहे सगळं. आणि जसं आपण बेसनचं पिठलं शिजवतो तसंच हे पिठलं व्यवस्थित शिजवायचं आहे. मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून घेतलं. हे बघा, सुकं सुकं होत जाईल ते. जसं आपण आटवू तसं ते सुकं सुकं होत जाईल. किती छान आयडिया आहे बघा. ज्यांच्या घरात पिठलं चालत नाही, बेसन खाता येत नाही, पिठलं तर हवं असतं, मग अशावेळी आपण हे पिठलं करू शकतो आणि झटकन होणार आहे. म्हणजे पौष्टिक, एकदम असं पौष्टिक पिठलं. आवडत असेल तर हे तुपावर करूनही चालेल, पण ज्याला आवड असेल तर. मला अजून याच्यात थोडं पाणी घालायला लागणार आहे, कारण हे खूप घट्ट होईल. ज्याला हवं तसं घट्ट सैल ठेवायचं. माझ्या सूचना मी परत परत करत असते, कारण काही जणांना ते आवडतही नसेल, पण ह्या सूचना काही परत परत कराव्या लागतात. हे बघा, किती सुंदर कलर पण बघा किती छान आलाय तो. हे आपण छानपैकी शिजवून घ्यायचं आहे.
साठी आमसूल घालणार आहे. बघा, एक चवी पुरेसं कोकम. अजूनही थोडं पाणी घालायला लागणार आहे, कारण हे बऱ्यापैकी घट्ट झालं. एवढं घट्ट मध्ये आणखीन गार होत जाईल, जसं ते शिजत जाईल तसं ते आपलं घट्ट होत जाईल. तेव्हा आपण आत्ताच त्याच्यात पाणी घालूया, कारण ह्या पिठल्याच्या पाण्याचा अंदाज नसतो. बेसनचा आपल्याला नेहमी अंदाज असतो, ह्याचा अंदाज नाही. हे बघा, आता हे होईल व्यवस्थित. आता हे मी झाकण ठेवून छानपैकी शिजवून घेते. वरून कोथिंबीर घालायची आणि हे कोकम घातल्यामुळे त्याला एक वेगळी चव येते. छान असं हे पिठलं आपलं होणार आहे. कलरच बघा किती सुंदर दिसतोय तो. हा बघा, असं छान पिठलं आणि तांदूळाची भाकरी बरोबर लसणीचं तिखट, कांदा, असा मेनू. छान लागतंय आपलं पिठलं. आता खाण्यासाठी तयार आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये पिठलं काढूया. पिठलं आणि भाकरी. थोडीशी कोथिंबीर अगदी. बस. असा हा आपला मूगडाळ वाटून केलेला मूगडाळीचा झुणका खाण्यासाठी तयार आहे. याच्याबरोबर ही तांदूळाची भाकरी आहे, लसणी तिखट आहे. हे पिठलं एकदम हेल्दी आहे, कारण हे बांधायचा काही संबंध नाही. कारण डाळसुद्धा वाटून घातलेली आहे, भाजून नव्हे, वाटून भिजवून वाटलेली आहे, धुवून वगैरे. त्याच्यामुळे हा एकदम हेल्दी असं हे पिठलं आहे. हे तुम्ही पिठलं करून बघा, कारण बऱ्याच जणांच्या घरात बेसन खायचं नाही, गॅसेस होतात, असा प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.